होळी म्हणजे थट्टा मस्करी आलीच, तसंच वर्षभराच्या राग लोभाचा बदला घेण्याची संधी. पुरुषांनी वर्षभर केलेल्या चुकांची शिक्षा म्हणून त्यांना महिलांकडून मार खावा लागतो, तोही हसत हसत. ही आमची फार जुनी परंपरा आहे. याच्यामध्ये आमचे बायका आम्हाला खूप मारतात. म्हणजे आम्ही त्याचा प्रतिकार करत नाही. जेवढं मारेल तेवढं आम्हाला मार खावं लागतं. आणि ते त्यांचा हक्क असतो. या होळीमध्ये ते आमच्याकडून ना 100-200 जे बी आमचं समजा आमच्या ऐपतीनुसार ज्याच्याकडे जसे पैसे असते तसे त्यांचा हक्क असतो. ते आमच्याकडून ते पैसे मागण्यासाठी आणि एक आमचा म्हणजे एन्जॉयमेंट होतो याच्यामध्ये. देरांकडून आपल्याला हक्क असतो या दिवशी त्यांच्याकडून आपल्याला काय हवं आहे आपण ते मागू शकतो. म्हणजे हा वहिनीचा हक्क आहे. त्यानुसार त्यांच्या देराकडून म्हणजे प्रेमाने काहीतरी मागतात आणि देर पण प्रेमाने त्यांचा तो हट्ट जो असतो ते पुरवतात. बंजारा समाजात 3 दिवस होळी साजरी केली जाते. तसंच होळी रात्री न पेटवता पहाटे पेटवली जाते. असं केल्यानं जनावरं वर्षभर आजारी पडत नाहीत असा समज आहे. शिक्षण आणि कामधंद्यांच्या निमित्त हा समाज आता शहरामध्ये विखुरलाय. पण होळीच्या सणासाठी तरुण तरुणी आवर्जून गावाकडे येतात. मी इंजिनिअरिंग करते, सेकंड इयरला आहे आणि मी गावात आले. बंजारा समाजाचं मला खूप आवड आहे. अशी संस्कृती आमची पारंपरिक आणि मी हमेशा त्याच्याशी जोडलेली राहणार. निरनिराळे खेळ आणि पारंपरिक नाचगाणी ही या होळीची वैशिष्ट्ये. काळ बदललेला असला तरी ती कायम राखण्याची धडपड दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद.